नांदेडमध्ये पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या नेतृत्वाखाली अवैध रेती माफियांवर मोठी कारवाई। न्यू पृथ्वी विश्व लाईव्हमध्ये आपले स्वागत। मी आहे प्रतिज्ञा गायतोंडे। पाहूया पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांची अवैध रेतीवाल्यावर धाडसी कारवाई। गोदावरी नदीपात्रात रात्रीच्या अंधारात चाललेल्या उत्खननावर छापा घालून 2,02,55,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। कारवाईची मुख्य वैशिष्ट्ये माळाकोळी ते खेडकरवाडी रोडवरून वाहतूक होणाऱ्या 5 ब्रास वाळूसह 20,25,000 रुपयांचा हायवा जप्त। मार्कंड शिवारातील धक्क्यावर 4 टाटा सिग्ना हायवा, 1 जेसीबी, रेती उपसण्याचे इंजिन, 67 तराफे व 60 ब्रास वाळू जप्त। किंमत 1,82,00,000। एकूण मुद्देमाल 5 हायवा, 1,60 कोटी, जेसीबी 25,00,000, इंजिन 1,00,000 तराफे 13,40,00,000, वाळू 2,65,00,000 व इतर मशिनरी 50,000। कायदेशीर कारवाई माळाकोळी पोलीस ठाण्यात गुर.न. 16/26 कलम 303(2) भारतीय न्याय संहिता खाली गुन्हा दाखल। नांदेड ग्रामीण ठाण्यातही तक्रार प्रक्रिया सुरू। माफिया रात्री 12:30 ते 2 वाजण्याच्या सुमारास पळून गेला। पथकाची कामगिरी सपोनी श्रीराम माचेवाड, पोहेको प्रदीप खानसोळे, संजीव जिंकलवाड, गणेश धुमाळ व कामाजी गवळी यांच्या पथकाने उल्लेखनीय भूमिका। उमाप यांनी त्यांना 10,000चे बक्षीस व प्रशंसापत्र दिले। नागरिकांसाठी आवाहन अवैध व्यवसायांची माहिती नजीकच्या ठाणे, नंद रेंज, महापोलीस, gov.in वेबसाईट किंवा 9150100100 खबर हेल्पलाईनवर द्या, असे उमाप यांचे आवाहन। नमस्कार।